एमआयडीसीचं पाणी ना सगळं केमिकलचं पाणी गावात उतरतं. शेतीत काहीच पिकत नाही इथं. कंपन्यांनी एमआयडीसी वाल्यांनी कुणीच कामाला प्रॉपर लोकांना घेतलेलं नाही. म्हणजे मराठीत एक म्हणे, आपलीच मोरी, तुम्ही समजून घ्या. लोकलला घेतच नाही ना. लोकलला घेत नाही. इथल्या सगळ्या एमआयडीसी अट आहे की 30 किलोमीटरच्या पुढला आधार कार्ड असेल त्याला कामाला घेऊन. सर्वप्रथम इलेस मराठी चॅनलचं आमच्या डोकसंग गावच्या ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत करतो. ग्रामीण भागातलं शिक्षण, पाणी, आरोग्य व्यवस्था आणि पाणी बरोबर आहे. याचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. नमस्कार मित्रांनो, आत्ता सध्या आपण आहोत डोकसांगवी येथे आणि शिरोळ मतदारसंघातल्या गावात डोकसांगवी येथे आपला आजचा शो घेऊन आलेलो आहेत. आणि आत्ता कसं आहे, 1च्या दरम्यान 12-1 झालेले आहेत, त्यामुळे सध्या लोक एवढी नाहीत. उन्हाचं टेम्परेचर तर तुम्हाला माहिती आहे, ऊन एवढं प्रचंड आहे, तापमान, आणि जनतेचं बी तापमान किती वाढते तुम्हालाही माहिती आहे. चला तर मग डोकसांगवीचे प्रश्न जाणून घेऊया, बघूया काय परिस्थिती काय नाही. तर इकडून आधी ज्येष्ठांपासून सुरुवात करूया. हा ज्येष्ठ, पहिले ज्येष्ठ. नमस्कार. नमस्कार. काय चाललंय आजोबा? काय चालायचे? पाऊस नाही, पाणी नाही, बसलोय. पाऊस पाणी नाही, काय लईच हाल चाललेत म्हणायचं. मग काय चित्राबांना पाणी नाही, जनावरांना पाणी नाहीत का? पुढे आणायचे शेंदून येरीतून. हा, एरीतून. मग आणि एरीला पाणी नसेल लई. नाही ना, थोडे थोडे थोडं थोडं. 6 सांगळे आपले येते. हा, सांगळे चलते म्हणायचं. हा एकदा सांगा निघालं की मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी बस दुसरी दिवशी कसं तरी बागवायचं. बागवायचे चित्राबाद. बर बर बर. काय म्हणतंय एकंदरीत गाव, काय म्हणतंय काय गाव म्हणायचे? बरे आहे गाव. गाव? बरं आहे का? हा बरे. ऊन लई लई तापमान, लय ऊन तापमान लय तापमान लई ना, लय लय. पाण्याची लई अडचण. पाण्याची लय अडचण. बर. पाण्याची अडचण नाही इथं, मग पाणी भरपूर आहे. आता आजोबा म्हणतात पाण्याची अडचण आहे, तुम्ही म्हणता हा. हा. पिण्यासाठी पाणी भरपूर आहे, हा, आणि शेतीसाठी पण भरपूर आहे, हा, कसं? पण एकदम भंगार, हा, गटारातल्या पाण्यापेक्षा घाण. गटारातल्या पाण्यापेक्षा आहे का? पाणी भरपूर आहे पाणी भरपूर आहे. पण गटारातल्या पाण्यापेक्षा आहे का? का बरं इथं कोणी नियोजन करत नाही का? एमआयडीसीचं पाणी ना सगळं केमिकलचं पाणी गावात उतरतं. हा, दूषित पाणी आले सगळं. त्यांनी नियोजन केलं नाही का त्यांच्या पाण्याचं? केलंय पण का परगेप सोडून देत बोर मारून ती आता नाही बोलत. आणि मग शेतकऱ्यांना याचा किती त्रास आहे? लय मोठा तर शेतीत काहीच पिकत नाही इथं. शेतीत काहीच पिकत नाही, मग शेतकऱ्यांनी पिकवायचं कसं? काय पिकलेलं खराब होतंय सगळं, येत हा. नाही, उगतच नाही. म्हणजे तुम्ही आवाज उठवत नाही का एमआयडीसी विरुद्ध? कोणा पशी आता आवाज उठीत सगळं चोर आहे इथं. कोणी बोलत नाही? इथं चोर आहे सगळं. हा, इथले नेते वगैरे काय म्हणतात? काय नाही त्यांचं सगळं स्वार्थ चालू आहे. मग आता पिकांचं कसं नियोजन होतं? पिकांचं काय नाही, आता मरतात शेतकरी असंच. हा, म्हणजे इथं ऊस सोडलं तर दुसरं पिकच येत नाही म्हणायचं. ऊस नाही, काहीच नाही पिकतच काहीच नाही. काहीच नाही. पाणी आहे पण पाणी इकडे एमआयडीसी यांना त्यांनाही इथं नाही. काय चाललंय आजोबा, काय म्हणताय? काय नाही, एमआयडीसी नव्हतं तेव्हा चांगलं होतं का? नाही नाही, कमीच होत. कमीच होतं, पण एमआयडीसी आल्यापासून नुकसान झालंय का जरा तुमचं? नुकसान नाही, पण पैसे यायला लागले थोडे थोडे. पैसे यायला लागले म्हणजे चांगले झालंय, फक्त थोडं पाण्याचीच अडचण म्हणा. हो, बरं, रस्ते वगैरे काय म्हणतायत? रस्ते चांगलेत. चांगले आहेत का? महागाई काय म्हणते? महागाई तर राहणारच ना, ती शेतकऱ्याची ती आमचीच आहे. महागाई हा. कुठे? महागाई आम्हाला काय, आम्हाला द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटनी. मग मी तेच म्हणतोय ना, शेतकऱ्याला सर्वसामान्य जनतेला जगायला येतंय का आज? नाही नाही, जगू शकतात. हा. शेतकऱ्याचं काय आले हो, शेतकरी मिळालाय फुकट का? हा, शेतकऱ्याचा हाल नाही, डायरेक्ट मेलाय फुकट. हा, म्हणजे बळीचा बकरा झालाय म्हणायचं. बरोबर आहे, शेतकऱ्याचं जनता सुद्धा खोचक टोले मारायला लागल्यात बरं का. शेतकऱ्याचे हाल नाही, शेतकरी डायरेक्ट मरायला लागलाय. हा, दाबून दाबून मारले. काय चाललंय, काय म्हणतात दादा? नमस्कार. काय म्हणतंय गाव, काय म्हणतंय? एकंदरीत ठीक आहे सर्व. पाणी आहे पण दूषित पाणी. फार दूषित आहे, दूषित बरंच कसं तरी, कसं तरी म्हणजे फार दूषित पाणी आहे. म्हणजे आजारी पडायचं प्रमाण जास्त असेल इथं. इथं किडण्या काही दिवसात खराब होणार आहेत लोक. हो, किडण्या खराब होणार आहे. कॅन्सर होणार हा, 100%. म्हणजे माणसाला जगायलाच काय राहील नाही म्हणे. नाही राहिले तर प्राणी कुठून जगणार आहेत? बरोबर आहे, बरोबर आहे. प्राणी कुठून जगणार? हे नेते वगैरे इथं एमआयडीसी वाल्यांना आहेत, त्यांची आहेत. कॉन्ट्रॅक्ट कंपन्या बिंपन्या त्यांचे चालू, ते बाहेर तालुक्यात ठिकाणी राहतात, बरोबर आहे, बाहेर राहतात, त्यांचं ते स्वावलंबी आहेत. बरोबर आहे, पण हे जनतेचे सर्वसामान्याचा विचार करणारे इथं राहिलेलेच नाही कोणी गावात. बरोबर आहे. म्हणजे गव्हर्नमेंट कुणा त्यांना पैसा चालू आहे, कंपन्या गव्हर्नमेंटचा नाही, गव्हर्नमेंट कंपनी कॉन्ट्रॅक्ट वगैरे हा. त्यांचे ट्रान्सपोर्ट म्हणजे नेत्यांचं दोन्ही कोण बी चाललंय. ओके. सरकार बी त्यांना पगार देते, एकूण बी चालू आहे, ठेकेतून चालू आहे, पण जनतेशी घेणं देणं नाही. अजिबात नाही. हा, मग आता इथं जर माणसाला एवढा त्रास आहे तर जनावरांना काय त्रास असेल? जनावर राहिलेच नाहीत, पहिल्यासारखी जनावर राहिलेच नाहीत.
ठराविक ठिकाणी म्हणजे असं वाटतं का MIDC आल्या रोजगाराचा प्रश्न सुटला पण कुठेतरी तुमच्या जीवनावरती कथा आली? 100% कथा आलेली. पहिलं जीवन जरा चांगलं होतं. चांगलं होतं. आता आपण लहान असताना बघा हम्म. ओढ्या नाल्याने पाणी असायचं, हा. शुद्ध पाणी, ओढ्यातलं पाणी प्यायचो. हम्म. आज ओढ्यात पाय ठेवूशी वाटणार नाही. अशी बरोबर परिस्थिती. बरोबर. पण हे MIDC वगैरे वाले आहेत हे नियोजन करत नोकरी धंदा वाढला, डेव्हलप झाले गाव, परंतु त्याच्यात हानी पण त्याच पद्धतीने झाली. बरोबर बरोबर. दुप्पट हानी झाली म्हणून. दुप्पट हानी झाली. बरं आपल्या तरुण पोरांना स्थानिक पोरांना रोजगार आहे का MIDC? बऱ्यापैकी आहे आणि बऱ्यापैकी नाही. म्हणजे हा. बरेचसे लोकांना रोजगार नाहीच येत. म्हणजे रोजगार नाहीच. नाहीच. आपले सर्वसामान्य आपले कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामाला जातात. हा. कंपन्यांनी MIDC वाल्यांनी कुणीच कामाला प्रॉपर लोकांना घेतलेलं नाही. हा प्रॉपर लोकांना. आणि ज्यांना थोडेफार घेतले होते ते आता काही कारणास्तव सोडून दिलं किंवा काही, परंतु नाही घेतलं MIDC जे भूजल आपले भूसंपादन जे MIDC जे हा. केली त्या लोकांना बहुतांशी माझ्या अंदाजे 80% ते 90% लोकांना कामालाच नाही घेतलं. हा जमिनी त्यांच्या हा, हा, जमिनी गेलेल्या असून हा. पैसा मग तुम्ही आवाज उठवला आता नाही एकरी का? आम्हाला त्यावेळेस एकरी आम्हाला 1,000 रुपये एकरी, 700 800 1,000 ते 800 रुपये एकरी आम्हाला रेट मिळालेला आहे हा एकरी. बरोबर. आता आम्हाला 80 रुपये 80 रुपये 80 रुपये एकरी एकरी जमिनीला. जमिनीला. म्हणजे 80 रुपयात तुमची एकर भर जमीन गेलेली. 100% आता इथे हा. सिनियर लोक आहेत माझ्यापेक्षा. हा. किती गेली तुमची? 10 एकर. हा 80 रुपयानी. हा, पण रानात गाडीतच गेली. म्हणजे हा. 2 रुपयाने गुंठा हा डोंगराचा हा आणि चालून आला 8,000 रुपये. ते गेले पैसे राहिलेत का कामाला कुणीच नाही घेतले. बरोबर बरोबर. म्हणजे कामाला- त्या कधीच्या काळात गेल्या तुम्ही? बरोबर 30-40 वर्ष झालं असेल. 40 वर्ष. म्हणजे एकरी 80 रुपयात गेलेली आहे. हा, डोंगर. आणि आता तुमच्या घरातलं त्या MIDC एक बी कामाला नाही. एकही नाही. नाही रोजन जातो आपल्या इकडे का शेती. शेती. आणि तुम्हाला आता क्षेत्र किती? क्षेत्र राहिलं नाही MIDC गिरी क्षेत्र काय जात. म्हणजे बघितलं का किती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आज जनतेची फसवणूक केली जाते. 80 रुपये क्षेत्र ठीक आहे त्यावेळेस ते किंमत असेल किंवा नसेल त्याच्याशी आपल्याला बोलायचं जास्त नाहीये. पण जर 80 रुपयात तुम्ही घेताय तर त्यांचे घराला त्यांच्या कुटुंबाला रोजगार देणं तुमची जबाबदारी आहे का नाही कंपनीवाल्यांनी MIDC वाल्यांनी? बरोबर. तुमचं किती गेलं? 16 एकर. 16 एकर. आता किती? आता एक 2-2.5 एकर असेल. बरं 2-2.5 एकर. आणि तुमचे कोण आहे का कंपनी? नाही, मी आता माथाडीमध्ये काम करतो. माताडीमध्ये. हो. बरं. मग शिक्षण झालं असून सुद्धा कंपनी बऱ्याचशा म्हणजे कंपनी खरा हक्क तुमचा होता तिथं. स्वतः मला कंपनीमध्ये मी जाताना माझा वायरमॅन कोर्स झालेला आहे. हा माझ्या पद्धतीने माझ्या लायकीनुसार सुद्धा काम कंपनीने दिलं नव्हतं. मी हा. 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यू दिला. पण हा. शेवटी ही हमालाची वेळ आमच्यावर आलेली. बरोबर बरोबर. आजही हमाली आता करतोय आणि आपली निर्वाह जगतोय. बरोबर बरोबर. म्हणजे मराठीत एक म्हणे आपलीच मोरी तुम्ही समजून घ्या. ही अशी परिस्थिती झालेली. आपलंच नाही शान दुसऱ्याला काय म्हणा. हा काय चाललंय दादा? युवा पिढी आहे. युवा पिढीचं काय चाललंय बघितलं पाहिजे. काय म्हणते युवा पिढी? निवांत. काय रोजगार वगैरे काहीच नाही कामच नाही MIDC. म्हणजे युवा पिढीला पाराव बसावं लागतंय. या टायमाला बघा ना पारा. हा म्हणजे सगळे जे ते माणूस म्हणतो ना माणसाने 20 वर्षापासून तर आपलं वय होईपर्यंत कमवलं पाहिजे. कमवत्या वयात जर हे गाव पाराव बसतंय युवा पिढी तर मग आदर्श काय घ्यायचं? मोकळा आहे अख्खा. हा कमव काय ना. जमिनी राहिले नाही. MIDCने जमिनी घेतल्या. सगळे गेले. हा सगळं गेलं. आता निवांत पाराव. मग पाराच आता काय कामच MIDC घेतच नाही कामाला. का बरं? काय लोकलला नाही घेत कामाला. काय शिक्षण झालंय तुम्ही? मग 15च्या आसपास झाले. हा पण तरी कामाला का नाही? नाही घेत. काय म्हणतात? लोकलला घेतच नाही ना. लोकलला घेतात ना. हा, इथल्या सगळ्या MIDC अट आहे की 30 किलोमीटरच्या पुढला आधार कार्ड असेल त्याला कामाला घेऊन. बर. मग लोकलच्या जमिनी कशा चालल्या त्यांना? मग यांना लोकलचे त्यावेळेस त्यांनी शेअर टाकले होते ना. हा. आमच्या आजोबा पंजोबांनी दिलेत ना त्यांना. हा हा आता आम्हाला काय आम्हाला बसले एका पारा. हा बरोबर आहे. सगळ्यात भयानक अवस्था आहे म्हणायचं. लोकलच्या जमिनी चालल्या त्यांना. लोकलचे काय झाले मोठ्या ठेकेदारांनी त्यांच्या संग भांडणं करून कामं घेतली हा आणि आता त्यांना लोकल वाली नको वाटतात ना. हा
आणि मग मग लोकल वाल्यांनी काय करायचं? लोकलवाल्यांनी काय असं पारा- पाराव बसायचं, मोकळं पाराव बसायचं. म्हणजे सगळ्यात भयानक अवस्था आहे. लोकल वाल्यांना अशी पाराव बसावं लागली जमिनीत जाऊन. आणि लोक म्हणतात कंपनी आल्या विकास होतो. विकास व्हायलाच पाहिजे, कंपनी यायला विरोध नाही, पण जनतेचा पण विकास झाला पाहिजे, लोकल वाल्यांचाही विकास झाला पाहिजे. काय म्हणणं? नमस्कार नमस्कार. काय तुमच्या गावाची तर भयानक अवस्था आहे, रस्ते काय म्हणतात? सर्वप्रथम इलेस मराठी चॅनलचं आमच्या डोकसंग गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो. हा, आणि आपला कार्यक्रम जो चॅनलला चालू आहे हा. तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. थँक्यू सो मच. आपल्याला बिग बॉस मध्ये पाहिलं, मनापासून आणि आता आभार या आहे. ठिकाणी आपण अँकरिंग करत आहात. बरोबर. आपलं मी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू. आणि आपल्या कार्यक्रम एलएस मराठीचं उद्दिष्ट आहे की जनतेचा आवाज सर्वांपर्यंत म्हणजे सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. जे सरकार आता बहिरं झालंय ना तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण आज बघा ना, प्रत्येक गावागावात जातोय ना, जनता हेच बोलते की आजही जनतेला न्याय भेटला नाही भेटलेला सरकारकडून ज्या अपेक्षा सर्वसामान्य जनतेच्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. आज रांजणगाव एमआयडीसी मधलं आमचं महत्वाचं गाव आहे, हा. परंतु पाहिजे त्या आणि प्रमाणात सगळ्यात मोठं गाव आहे. हा सगळ्यात मोठं गाव आहे. इन्कम टॅक्स बी सगळ्यात मोठा आहे. हा, गावात पाहिजे त्या प्रमाणात मध्ये आज एमआयडीसीचं पाणी येत नाहीये. हा. काही वाड्या वस्त्या आजही आणि जे पाणी येतंय त्यांनी हे सांडपाणी हा. शेतात आणि शेतामध्ये एमआयडीसी मध्ये सांडपाणी मोठ्या प्रमाणात येतं, परंतु त्या सांडपाण्यामुळे जमिनी नापीक झाल्यात. त्यामुळे शेती गावामध्ये असून बी काही करता येईना अशी परिस्थिती झाली. असून नसल्यासारखी असून काही करता येईना. त्यामुळे गावातल्या लोकांना जास्त काही रोजगार नाहीये. कुठेतरी रोजगारासाठी बाहेरच्या गावाला कामाधंद्याला जावं लागतं. आणि एमआयडीसी मध्ये जे आमच्या गावातले जे तरुण आहे, सुशिक्षित तरुण, त्यांना जे अपेक्षित रोजगार आहे तो बी एमआयडीसी मध्ये मिळालेला नाहीये. तो रोजगार या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून दिला पाहिजे. स्थानिक तरुणांना रोजगार हा मिळालाच पाहिजे, त्यांच्या हक्काचा रोजगार. एमआयडीसी मध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात असलेली लोकसंघमध्ये असलेली रूम या सगळ्यात मोठ्या प्रमाणात भाड्याने आहेत, परंतु एमआयडीसीचं पाणी उपलब्ध नसल्यामुळे आज त्या रूममध्ये जास्तीच्या अपेक्षेने रूम मालकांना भाडे पाहिजे, ते भाडे मिळत नाहीये. त्यामुळे फक्त रूम आहे, फक्त हा व्यवसाय आहे. रूम सोडून या गावामध्ये दुसरं काही ठराविक लोक सोडले तर बाकीच्यांना कोणत्याही उदरनिर्वाहासाठी या ठिकाणी साधन नाही. म्हणजे ज्याला व्यवसाय करायचा आहे त्यांनी रूम बांधायची. हा, रूम बांधायचे. ज्यांची जमिनी या एमआयडीसी लगत आहे त्यांना तो रूमचा व्यवसाय चांगला आहे. कारण खाली गावाकडे भाडं थोडंसं कमी आहे. गावाकडे मूलभूत सुविधा ग्रामपंचायत या ठिकाणी करत असते, परंतु त्या वाडी वस्त्यांवर आता एमआयडीसीची वाढती लोकसंख्या आणि गावचं वाढती नागरीकरण यामुळे त्या ज्या सुखसुविधा आहे, मूलभूत सुविधा आहेत, त्या सगळ्या तुटपुंजा पडत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतनी सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन या ठिकाणी या उपाययोजना पूर्ण केल्या पाहिजे. बरोबर, नक्कीच पूर्ण केल्या पाहिजे. एकंदरीत दादा मला सांगा, लाईटीचा प्रश्न कसा आहे एमआयडीसी वगैरे? गंभीर. आणि एमआयडीसी बी गंभीरच असेल मग? हो. एमआयडीसी यांना असते लाईट? नाही नाही. एमआयडीसीत असते, कंपन्यांना असते. मग मी तेच म्हणतोय, गावाकडं गंभीर समस्या गंभीर. बरोबर आहे. मग शेताला पाणी वगैरे द्यायचं म्हणलं कसं? आता लाईटच नाही म्हणलं, पाणी द्यायचं कुठून? हा, पाणी दे. मला सांगा, एमआयडीसी ला लाईट आहे, मग तुमच्याकडेच लाईटीचा प्रश्न का गंभीर आहे? का म्हणतात लोड शेडिंग म्हणजे त्यांचे कामगार जे ते नाईटला काम करत नाहीत म्हणून त्यांच्याकडे लाईट हे कंटिन्यू चालू असते. ज्यांची नाईट ड्युटी त्यांची ड्युटी, ज्यांची डे ड्युटी त्यांची डे ड्युटी. मग शेतकऱ्यांची असं लाईटीचा वेळ काही ठरलेला आहे का? नाही. मग लाईट कधी त्यांच्या येते? मनावर अनियमित. हा, तुमची भरणी नाहीत, दारी वगैरे कुठे धरायची नाहीत, तरी लाईट 24 तास जर विषय सोडाच कधीच नसते म्हणायचं. मग भरणी लाईटच नाही म्हणलं, पाण्याचं तर काही विषय सोडा. म्हणजे एकदम मागच्या काळात जीवन जगल्यासारखं आहे का नाही? 100%. जे पाणी आहे ते पूर्ण दूषित आहे. जे पाणी आहे ते पूर्ण दूषित आहे. त्या पाण्याने आपण आंघोळही करू शकत नाही, आपण जनावरांनाही पाजू शकत नाही. पहिले ओढे नाले जे होते त्याच्यावर जिरपा असायचे, पादरी असायचे, आता ते पादरही बंद झाले असते. ते बंद झाले. आणि जे पाणी आहे ते सगळं पूर्णपणे दूषित आहे. पाणी फक्त असून नसल्यासारखं आहे. बरोबर. जे पाणी आहे ते असून नसल्यासारखं आहे. बरोबर आहे. क्या बात आहे, असून नसल्यासारखं आहे, क्या बातच म्हणावं लागेल. कारण शेतकऱ्यांची व्यवस्था कुठंच नाही. तर मग कसं जीवन जगता तुम्ही? जीवन काय असंच आपलं आलेला दिवस टाकला, पण पिकही कमी प्रमाणात निघत असतील ना? मग कमी प्रमाणात आहे, मग ते कमी प्रमाणातच ना, फक्त एमआयडीसी म्हणायला. म्हणायला तिथं आपला स्थानिक रोजगार नाही. बरं, काय पिक आहे शेतात काय पावसावर जे येईल ते पावसावर, म्हणजे निसर्ग राजाने साथ दिली तर शेती फुलते. काय वाटतं बरं एकंदरीत चिन्ह पाहता? ग्रामपंचायत काय म्हणते, विकास आहे का गावचा विकास आहे का? मला तर वाटतंय तुमच्या चॅनलने ना गावात एक फेरफाटका मारायला हरकत नाही. का बरं? कारण याची डोळा पाहिल्यानंतर आणि आम्ही सांगितल्यानंतर आता तुम्हाला त्याच्यात याचा डोळा पाहतोय आम्ही. बघा, आता एमआयडीसी मधलं आमचं गाव आहे,
आमचं गाव बस चांगल्या प्रमाणात सरकारला टॅक्स देते पण त्या प्रमाणात गावच्या मूलभूत सुविधा कोणत्या असतात हा ग्रामीण भागातलं शिक्षण पाणी. आरोग्य व्यवस्था आणि पाणी बरोबर आहे. याचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. हा आमच्या एवढ्या मोठ्या गावात एक प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीये हा प्राथमिक आरोग्य केंद्र नाही यासारखी अपयशाची गोष्ट नाही. आणि आम्ही फक्त म्हणतोय काय आम्ही पंचतारांकित एमआयडीसी मधलं आमचं एक गाव आहे हा, पण आमच्या फक्त म्हणायला आमच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ॲम्ब्युलन्स सारखी कोणतीही सुविधा नाही. हा इथं एखादा आजारी पडो किंवा एखादं आपल्या- डिलिव्हरीचं पेशंट असेल स्वतःच्या गाडीने जायचं किंवा 108 नंबरला कॉल करायचा हा ती गाडी अर्धा तास 1 तासानंतर जर अवेलेबल झाली हा तर त्या पेशंटनं दवाखान्यामध्ये शिफ्टिंग म्हणजे करायचं. तेवढ्या वेळेत एखादं पेशंट दगवू शकते. यासाठी ग्रामपंचायत कोणत्या प्रकारची जोखीम जबाबदारी घेत नाही. हा हा ग्रामपंचायतीत फक्त पदाधिकाऱ्यांना फक्त आपल्या पदाची लालसा हा आणि आपलं फक्त नाव मोठं कसं व्हावं हा परंतु त्यांची जी जिज्ञासा पाहिजे होती गाव सुधारित करण्यासाठी गाव विकसित करण्यासाठी ती बरोबर. कुठेही दिसत नाही. बरोबर काही भागात अद्याप पाण्याचा प्रश्न आता या काकांनी सगळ्यांनी सांगितलं बरोबर अतिशय गंभीर प्रश्न आहे. हम्म. आणि हे म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीची जी परिस्थिती मला तर वाटतंय बुवा आपण नव्हतो त्यावेळेस पण ती परिस्थिती चांगली असेल. हा बरोबर कमीत कमी गुलामगिरीत माणूस जीवन जगत होता पण त्याला सगळ्या मूलभूत सुविधा मिळत होत्या. बरोबर बरोबर आणि आता आपण स्वातंत्र्यात असताना सुद्धा आपल्याला काहीच मिळत नाही. बरोबर म्हणजे याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट मग नाही. तुम्ही मला सांगा साहेब आपण आपल्या हक्कासाठी लढायचं नाही का? बरोबर आहे लढच पाहिजे. परिस्थिती बदलायला कोणीतरी खमक्या माणूस पाहिजे हो. बरोबर ज्याला खरंच गावाचा विकास करायची हे हा आमच्या गावात एवढी मोठी म्हणजे आमच्या पदासाठी नव्हे बसणारा माणूस ज्याला गावाचा आमच्या विकास गावातल्या मराठी शाळेत कमीत कमी 1000 विद्यार्थी शिक्षण घेतात हा पण त्या मानाने त्या शाळेत सुविधा नाहीत. बरोबर बरोबर हं? आता पंचतारांकित एमआयडीसी असल्यामुळे बाहेरच्या राज्यातले परराज्यातले विद्यार्थी तर शिक्षणासाठी पण आहेत कारण त्यांचे हा. आई वडील इथं काम करतात. बरोबर. मग त्या सुविधा द्यायला जर आपण एवढा पैसा आपण टॅक्स स्वरूपात आपण कंपन्यांकडून घेतो मग तो आउटपुट म्हणून सुधारित हे करायला पण ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असो किंवा कोणते राजकीय नेते असो यांचं अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे ह्या सगळ्या विषयाकडे. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत या गोष्टी बघितल्या पाहिजे. लाजिरवाणी गोष्ट आहे की आजही या गावात पाण्याचा तर प्रश्न सोडच हो पण लाईटीचा सुद्धा प्रश्न आहे. हे सगळे गोष्ट मांडत असताना आपण जनतेचा आढावा घेतो LS मराठीवरती. इथं पाण्यामुळे शेती पिकत नाही परत अनेक सगळ्या समस्या आहेत. लाईटीचा तर प्रश्न सोडाच पण म्हणायला नुसता मोठेपण आहे कामात फक्त खोटेपण आहे. सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी आपल्या दारी.